नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सोशल मीडियावर रील्स बनवून लाईक्स मिळवण्याच्या नादात तरुणाई गुन्हेगारीचे रील्स बनवून सर्रासपणे व्हायरल करतेय. विना नंबर प्लेट दुचाकीचे रील्स, व्यसनांचे उदात्तीकरण करणारे रील्स, टोळक्यांसोबत दहशत माजवणारे रील्स, हत्यारांच्या जोरावर दमदाटीचे रील्स बनवून स्टेटस ठेवून एकमेकांना खुन्नस देत त्यांना आव्हान देतानाचे रील्स मोठ्या पद्धतीनं व्हायरल केले जात आहेत. पोलिसांनी यापूर्वी गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या रील्स स्टारवर कारवाई केली होती, परंतु पुन्हा एकदा हे रील्स दादा आता रील्स बनवून पुन्हा एकदा दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत. आता अशाच एका रील्स दादाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहुयात हा रील्स दादा नेमका कोण आहे आणि रील्स दादाचे व्हिडिओ नेमके काय आहेत. अरे बोलून घे कुत्र्या, एवढे तुझे आसे त्यांना बी दाखवतो मी एकटा, तुला बा असे मला तुझ्या चौकात गावणार त्या दिवशी हे पंचा गोडा तुझ्या डायरेक्ट कशा टेन्शन घेऊ नको रे भावा, मी तुला सांगून मारणार आणि तू पळणार. हा गाण्याचा एक पण तुझ्या डायरेक्ट डोक्यात कसे घालणार. त्या दिवशी मला तू टप्प्यात गावणार, डायरेक्ट मी तुझी मैत उचलणार. अरे कुत्र्यासारखा भुकून स्वतःला भाई नको समजू, तुम्हाला एकदा भेट तुला आणि तुझ्या नंबर काढला कसे पैशाचे फटके द्यायचो. पाहिलात हे व्हिडिओ सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटवर गणेश@75073 या आयडी वरून गणेश कांबळे नामक रील्स दादाने गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे व्हिडिओ पोस्ट केले. त्यामध्ये एका व्हिडिओत हा रील्स दादा म्हणतोय, कुत्र्यासारखं भुंकून स्वतःला भाई नको समजू, एकदा मला येऊन भेट, तुला आणि तुझ्या नंबरकऱ्यांना कसे कोयत्याचे फटके देतो बघ. तर दुसऱ्या रील्स मध्ये, टेन्शन नको घेऊ भावा, मी तुला सांगून मारणार, तू पळणार आणि या गण्याचा वेपन तुझ्या डोक्यात कसं घालणार. ज्या दिवशी तू माझ्या टप्प्यात गावणार त्या दिवशी तुझी मयत उचलणार. तर तिसऱ्या रील्स मध्ये, बोलून घे कुत्र्या, जेवढेही तुझे खास आहेत त्यांना मी दाखवतो मी एकटाच तुला बास आहे. ज्या दिवशी तू मला चौकात गावणार त्या दिवशी वेपनचा घोडा तुझ्यात घालणार. गणेश कांबळे याच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेले गुन्हेगारी स्वरूपाचे रील्स हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा पद्धतीनं गुन्हेगारीचं उदात्तीकरण करून दहशत माजवणाऱ्या रील्स सध्या सोशल मीडियावर रील्स स्टार कडून पोस्ट केल्या जात आहेत. काही लाईक्स आणि शेअरसाठी अशा पद्धतीनं रील्स स्टार व्हिडिओ बनवत आहेत. काही दिवसांपासून राज्यातील पोलिसांनी अशा पद्धतीनं रील्स बनवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला होता. नाशिक मध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी 2 तरुणींनी, हे नाशिक आहे भावा, इथे जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटणार, नाहीतर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटणार, अशी दहशत पसरवणारी रील्स तयार केली होती. त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांनी नाशिककरांची व्हिडिओ बनवून माफी मागितली. आम्ही चूक केलीये, त्यामुळे आमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली, तुम्ही मात्र ही चूक करू नका अशी विनंती त्यांनी केली होती. परंतु कुठेतरी पोलिसांचा वचक अशा पद्धतीनं गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या रील्स स्टारवर आहे असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा हे रील्स दादा गुन्हेगारीचं उदात्तीकरण करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या रील्सला अधिकचे लाईक्स मिळाल्यावर हे रील्स दादा अशाच पद्धतीनं आणखी गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे व्हिडिओ पोस्ट करतील आणि त्यामुळे त्यांना भाई होण्यासाठी वेळ लागणार नाही. यासाठी पोलिसांनी तातडीनं पावलं उचलणं आणि अशा पद्धतीनं गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या रील्स दादांवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करण्यासाठी काही रील स्टार सोशल मीडियाचा वापर करताना पाहायला मिळत आहेत. कधी हातात तलवार घेऊन, पिस्तूल घेऊन, तर कधी गुंडांची भाषा बोलत केवळ रस्त्यावरच नव्हे तर सोशल मीडियावरही धुडकूस माजवला जातोय. सोशल मीडियावरील लाईक्स आणि कमेंटच्या नादात गुन्हेगारीचं नॉर्मलायझेशन होण्याचा धोका वाढत असतानाच
आता पोलिसांनी असे कंटेंट बनवणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष अरवडेकर सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.